या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करत नव्याने वेळापत्रक जाहीर केल्याने ग्रामीण राजकारणात नव्या हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणा तात्पुरत्या थांबल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी अशा वाढीव तारखा घोषित केल्या आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी 2 अतिरिक्त दिवस मिळाले असले तरी या अनपेक्षित बदलामुळे प्रचार खर्चात वाढ होणार असल्याची चिंता अनेक उमेदवार व्यक्त करत आहेत. आधीच मर्यादित आर्थिक साधनांवर प्रचार करणाऱ्या अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांवर याचा ताण वाढणार असल्याचं चित्र आहे. विशेषतः वाहन, इंधन, प्रचार साहित्य आणि कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याने अनेक उमेदवार अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याच बदलाकडे दुसऱ्या बाजूने पाहता 2 दिवसांचा अतिरिक्त कालावधी हा प्रचारासाठी संधी ठरत आहे. अपक्ष उमेदवार तसेच स्थानिक आघाड्यांचे उमेदवार यांनी या वाढीव वेळेचा फायदा घेत नव्या जोमाने प्रचाराला सुरुवात केली. स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि वैयक्तिक संपर्क यावर भर देत घरोघरी भेटी, छोट्या सभा आणि संवाद कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान प्रमुख राजकीय पक्षांनीही आपल्या प्रचार रणनीतींमध्ये बदल करत नव्या तारखांनुसार कार्यक्रमांचे पुनर्नियोजन सुरू केलं. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक आक्रमक प्रचार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात ग्रामीण भागात राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत आहेत. एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेला अनपेक्षित कालावधी प्रचारात अधिक रंगत आणणारा ठरणार असून त्याचा अंतिम परिणाम मतदारांच्या निर्णयावर कसा होतो हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. ग्रामीण सत्तेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.